शेतकऱ्यांच्या मनात धडकी भरवणारा एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झाल्यानं यंदा राज्यासह देशात आणि जगात दुष्काळाचं सावट निर्माण झालंय। प्रशांत महासागरामध्ये नेहमीपेक्षा अत्यंत लवकर म्हणजे ऑगस्ट ऐवजी जून महिन्यातच एल निनो सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा मोठ्या चिंतेत सापडला। या सगळ्या विषयावरती भारतीय हवामान खात्यानं यंदा एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला असून यामुळे ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच राज्यावरती दुष्काळाचं सावट निर्माण झालंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर एल निनो ही नेमकं काय संकल्पना आहे, ती कशी तयार होते आणि तिचा महाराष्ट्राच्या शेतीवर सोबतच पावसावरती नेमकं काय परिणाम होऊ शकतो हे सविस्तरपणे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। एल निनो ही एक जागतिक पातळीवरील भौगोलिक आणि हवामान विषयक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे। जगभरातील हवामान चक्र बदलून टाकण्याची ताकद या प्रक्रियेमध्ये असते। निसर्गाच्या सामान्य नियमांनुसार प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील गरम पाणी हे पश्चिमेकडे म्हणजेच आशिया खंडाच्या दिशेने वाहते आणि दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीजवळ थंड पाणी वर येते। मात्र ज्या वर्षी एल निनोची स्थिती निर्माण होते त्या वर्षी हे चक्र जे आहे ते पूर्णपणे उलट फिरायला सुरुवात होते। प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाणी जेव्हा नेहमीपेक्षा जास्त गरम होते तेव्हा पूर्व प्रशांत महासागरात विशेषतः पेरू देशाच्या किनारपट्टीजवळ हवेचा दाब कमालीचा कमी होतो। यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे व्यापारी वारे अत्यंत कमकुवत होतात। परिणामी महासागरातील गरम पाण्याचा प्रवाह हा आशिया खंडाकडे येण्याऐवजी तो अमेरिकेच्या किनारपट्टीकडेच रेंगाळतो। या समुद्राच्या पाण्याच्या तापमानातील वाढीमुळे जागतिक हवामानामध्ये सुद्धा मोठे बदल घडून येतात। या एल निनोचा थेट आणि अत्यंत घातक परिणाम हा भारतीय मान्सूनवर म्हणजेच आपल्या पावसावर होतो। एल निनोमुळे मान्सून वाहून आणणारे वारे कमकुवत पडतात, ज्यामुळे भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन लांबतं किंवा मग पावसाळ्यामध्ये दीर्घकाळाचा खंड म्हणजेच ड्राय स्पेल वाढतो। आता एल निनो आणि दुष्काळाचं अतिशय जुनं समीकरण आहे। आतापर्यंत जेव्हा जेव्हा प्रशांत महासागरात तीव्र एल निनो सक्रिय झालाय तेव्हा तेव्हा भारताला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागलाय आणि त्यामुळे 2026 लाही यापूर्वी जसे 1972, 2002, 2009 आणि 2015 या वर्षामध्ये पडलेल्या ऐतिहासिक दुष्काळ हे एल निनोच्या तीव्र प्रभावाचे परिणाम होते, तसाच आत्ताही दिसू शकतो। यंदा तर हा पॅटर्न नेहमीपेक्षा अधिक म्हणजे जून महिन्यातच सक्रिय झाल्यानं खरीप आणि रब्बी या दोन्ही मुख्य हंगामांना मोठा फटका बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे एल निनोच्या माध्यमातून दुष्काळाचा अंदाज वर्तवण्यात येत असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वैज्ञानिक अंदाजा इतकेच निसर्गाच्या वेगवेगळ्या संकेतांवरून सुद्धा दुष्काळ किती भीषण असू शकतो त्याची अंदाज लावण्याची एक पद्धत आहे। म्हणजे जुनी लोक असतील किंवा ते त्यांच्या अनुभवावर आधारित परंपरा जे आहेत ज्यामध्ये जांभूळ आणि दुष्काळाचा थेट संबंध जोडला जातो। ग्रामीण भागातील लोक समजुतीतून असं ज्या वर्षी जांभळाचा झाडांना नेहमीपेक्षा अफाट आणि भरघोस प्रमाणावरती फळधारणा होते त्या वर्षी कडक उन्हाळा आणि तीव्र पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते। निसर्गाचा हा एक वेगळा नियम मानला जातो की झाडे संकटाच्या काळात स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि पुनरुत्पादनासाठी जास्त फळे देतात। यंदाही महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जांभळाची ही विक्रमी आवक झाली आहे, जी जुन्या शेतकऱ्यांच्या मते आगामी मोठ्या दुष्काळाचीच पूर्वसूचना आहे। आता या संभाव्य भीषण संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने आत्तापासूनच प्रशासकीय पातळीवरती विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र या उपाययोजना शेतकऱ्यांना तारतील का हा प्रश्न आहे। ज्या गावांमध्ये पिण्यासाठी पाणीच नाहीये, पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे, तिथे आत्तापासूनच टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आपलं शासन करतंय। पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सर्वात मोठे धन असलेल्या पशुधनासाठी चारा आणि पाण्याची टंचाई भासू नये म्हणून चारा डेपो आणि चारा छावण्यांचे जिल्हानिहाय नियोजन केले जात आहे। जर पावसाने अत्यंत तीव्र ओढ दिली तर काही ठराविक आणि संवेदनशील भागामध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तांत्रिक पर्याय जे आहेत त्यावरही सरकार विचार करत आहे। अशा पद्धतीचा पाऊस हा बाहेरच्या देशांमध्ये पाडला गेला। मात्र शासकीय उपाययोजना एका बाजूला असल्या
तरी बदलत्या हवामानाचा थेट सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वतःहून काही अत्यंत महत्त्वाची खबरदारी आणि काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीच्या किरकोळ पावसावरती विसंबून राहून घाईघाईने पेरणी करणं पूर्णपणे टाळावं। जोपर्यंत शेतात किमान 75 ते 100 मिमी पाऊस होत नाही आणि जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये। यंदाच्या हंगामात जास्त पाणी लागणाऱ्या पिकांची म्हणजे उदाहरणार्थ ऊस किंवा मग भाताची निवड न करता कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणाऱ्या पिकांवरती भर द्यावा। एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून निसर्गाच्या लहरीपणामुळे एक पीक वाया गेलं तरी सुद्धा दुसरे पीक शेतकऱ्याच्या हाताशी राहील। अशा बऱ्याच गोष्टी आहेत। मात्र 1972 पेक्षा भीषण दुष्काळ सांगितला जातोय। उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्यासाठीच्या सूचना दिल्या जात आहेत। पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर वाढवावा आणि जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची आत्तापासूनच साठवणूक करून ठेवावी। निसर्गाचे हे बदल बळीराजाची कठोर परीक्षा घेणारे असले तरी योग्य पूर्वतयारी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून या संकटावरती मात करणं शक्य आहे। शासनाकडून शेतकऱ्यांना पेरण्यांची घाई न करण्याचा सल्ला देण्यात आलाय। कृषी विभागानं सांगितल्याशिवाय पेरण्या करू नका, अन्यथा दुबार व तिबार पेरणीची वेळ येऊ शकते, असा इशारा जो आहे तो शासनाकडून देण्यात येत आहे। वेगवेगळे आवाहन सुद्धा केले जात आहे। सध्या राज्यामध्ये एल निनोच्या दुष्ट चक्रामुळे दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। आधीच इंधनवाढीमुळे महागाईचा भडका झालेला असताना महागडे खतं आणि मजुरीचा भार उचलणाऱ्या शेतकऱ्यांवरती एल निनोचे संकट येऊन ठेपलेले आहे। राज्यातील दुष्काळी पट्ट्यात आज शेतकऱ्यांची विदारक अवस्था झालेली आहे। विदर्भ असेल किंवा मराठवाड्यामध्ये तर भीषण अशी स्थिती पाहायला मिळते आणि त्यामुळे शासनानंही आधी शेतकरी जगवला पाहिजे। तो जगला तर राज्य आणि देश जगेल। म्हणून हताश झालेल्या बळीराजाला धीर देऊन त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी आपले धीर देणारे 2 शब्द आणि सरकारची मदत हे संजीवनी ठरणार आहे। आता या एल निनोच्या संकटामुळे नेमकी काय काय घडू शकतं, हे एल निनोचं संकट किती गंभीर असणार आहे, भीषण असणार आहे, याचे वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत। मात्र चर्चा अशाही सुरू आहेत की हा जो दुष्काळ असणार आहे तो 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ असू शकतो। आता या सगळ्या गोष्टींवरती शेतकऱ्याला खंबीर राहणं मात्र गरजेचं आहे। या माहितीकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।